Okay, let's start the topic of ninth class, that is topic number 6, classification of plants. 9व्या वर्गाचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स टॉपिकची एक बेसिक इंट्रोडक्शन जी आहे ती आपण या टॉपिकमध्ये आज लर्न करू. ओके, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ युअर फ्युचर पर्पजेस. इट इज द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मागच्या वर्षी आपण काही ऑर्गॅनिझम्सचं बेसिक शिकलो होतो 8 क्लासमध्ये. आता त्याची डिटेल्स जे आहेत ते क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये आपण बघणार आहोत. ॲज वेल नेक्स्ट इयरला तुम्ही 10thला गेल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स याच्या ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला क्लास 10thमध्ये मिळतील. ओके, सो नाव सी दॅट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. द थिंग that live on our earth, we say that they are the organisms. आपल्या पृथ्वीवर राहणारा सजीव किंवा जीव, we say that it is the organisms. त्याला आपण ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. असे इथे स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे की किती ऑर्गॅनिझम्स या अर्थवर राहतात. सो देर आर द 8.7 मिलियन स्पीसीज ऑन अर्थ. हे सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सबद्दल मी सांगत आहे. either they are animals, either they are plants, as well they are microorganisms. ते मायक्रोऑर्गॅनिझम्स असू शकतात, ते प्लांट्स असू शकतात, ते ॲनिमल्स असू शकतात किंवा पृथ्वीवर राहणारे सर्व जीव किंवा ऑर्गॅनिझम्स, त्यांना बेसिकली आपण म्हणणार आहे ऑर्गॅनिझम्स. आणि त्याच्या किती स्पेसीज म्हणजे किती प्रकारची विविध जीव या पृथ्वीवर राहतात. सो 8.7 मिलियन्स म्हणजेच आपण त्याला म्हणू 87 लाख, 87 लाख स्पीसीज आर फाउंड ऑन अर्थ. एक मजेशीर गोष्ट सांगतो, कुठेतरी आपल्या इंडियन मायथॉलॉजीमध्ये असं म्हटलेलं आहे की 84 लाख योनी, 84 लाख योनी इतके एखाद्या जीवाला मिळणाऱ्या त्या योनी असतात. आता ॲप्रॉक्सिमेट हा आकडा आपल्या इंडियन लिटरेचरमध्ये कसा आला ते मला माहीत नाही, पण बेसिकली तो जवळपास आत्तापर्यंत आपल्याला ज्या स्पीसीज माहीत आहेत किंवा ज्या स्पीसीजचा आपल्याला आजपर्यंत आपण रिसर्च केलेला आहे तर त्यानुसार 87 लाख स्पीसीज या अर्थवर प्रेझेंट असतात. ओके, चला आता त्याच्यामधल्या पुढे पहा की ओशियन म्हणजे समुद्रात असणाऱ्या ज्या स्पीसीज आहेत त्या ॲप्रॉक्सिमेट आहेत 22 लाख स्पीसीज ऑर 22 लाख स्पीसीज. ॲज वेल ऑन लँड देर आर द 65 लाख स्पीसीज. ओके, अँड ॲडिशन ऑफ दीज टू आर 87 लाख स्पीसीज आर फाउंड ऑन अर्थ. आपल्या अर्थवर जवळपास 87 लाख स्पीसीज या फाउंड होतात. वेगवेगळ्या प्रकारचे जीव, त्याच्यातली एक स्पीसीज बेसिकली आपण आहे, ह्युमन बिईंग्स. अशा 87 लाख स्पीसीज वेगवेगळ्या या अर्थवर असतात. अँड द स्टडी ऑफ ऑल दी स्पीसीज वी बेसिकली से दॅट बायोलॉजी. या सर्व स्पीसीजचा अभ्यास ज्या टॉपिकमध्ये आपण करतो त्याला आपण म्हटलेलं आहे बायोलॉजी. आणि त्या बायोलॉजीच्या परत 2 स्ट्रीम्स असतात, दॅट इज बॉटनी आणि दुसरी आहे झुलॉजी. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो त्याला आपण म्हटलेलं आहे बायोलॉजी. आणि या बायोलॉजीमधल्या 2 महत्त्वाच्या स्ट्रीम्स आहेत, त्याच्यातली एक आहे बॉटनी आणि दुसरी आहे झुलॉजी. बॉटनीमध्ये आपण प्लांट्सचा अभ्यास करतो आणि झुलॉजीमध्ये आपण ॲनिमल्सचा अभ्यास करतो. बोटॅनी इज स्टडी ऑफ प्लांट्स ॲज वेल झुलॉजी इज द स्टडी ऑफ ॲनिमल्स. ओके, आपण मागच्या वर्षी वेगवेगळे किंगडम्स लर्न केले होते, ते आपण बघूच. त्याच्या आधी फादर ऑफ बॉटनी, ज्या व्यक्तीने बॉटनीच्या बद्दल आपल्याला विस्तृत माहिती दिली, इज वी कॉल्ड ॲज द थिओफ्रॅटस. त्याचं पिक्चर जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे. ॲज वेल ॲज फादर ऑफ झुलॉजी, दॅट इज नथिंग बट द ॲरिस्टॉटल. जवळपास 2000 वर्षापूर्वी वेगवेगळ्या ॲनिमल्सचा अभ्यास करून त्यांनी एक पर्टिक्युलरली खूप छान माहिती प्रेझेंट केली. तो अभ्यास केला होता झुलॉजीचा ॲरिस्टॉटलनी, लाईक दॅट बॉटनीचा थिओफ्रॅटसनी. सो फादर ऑफ बॉटनी वी से दॅट थिओफ्रॅटस, फादर ऑफ झुलॉजी आर नथिंग बट दी ॲरिस्टॉटल. चला नेक्स्ट पहा. हिअर यू कॅन सी दॅट
रॉबर्ट हार्डिंग विटॅकर वॉज द अमेरिकन इकॉलॉजिस्ट. हे नाव तुम्ही मागच्या वर्षी ऐकलं होतं तुमच्या फर्स्ट टॉपिकमध्ये. विटॅकर्स क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्सचा एक चार्ट होता. इन 1969 ही डिवायडेड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. या अर्थवर जवळपास 87 लाख स्पीसीज फाउंड होतात आणि ह्या सगळ्या स्पीसीज ज्या आहेत या खूप न्यूमेरस टाईप्सच्या स्पीसीज आहेत. लँडवर राहणारे ॲनिमल्स, ओशियनमध्ये राहणारे ॲनिमल्स, रिव्हरमध्ये राहणारे ॲनिमल्स, फूडमध्ये राहणारे ॲनिमल्स, डेझर्टमध्ये राहणारे ॲनिमल्स, माउंटेन्समध्ये राहणारे ॲनिमल्स. दीज आर द व्हेरियस ट्रिमेंडस स्पीसीज आर फाउंड ऑन दी अर्थ. आणि या स्पीसीजचा एक स्पेशल क्लासिफिकेशन विटॅकरनी केलं होतं. त्या क्लासिफिकेशनला आपण म्हटलं होतं क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि ते क्लासिफिकेशन्स जे होतं त्याचा चार्ट तुम्हाला इन द स्टँडर्ड 8 मध्ये आपण लर्न केला. सो सी दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर बेसिकली कॅटेगराइज्ड इंटू 2 टाईप्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये आपण त्याला 2 पद्धतीने क्लासिफाय केलं होतं. वन आर द प्रोकॅरियोट्स अँड सेकंड आर द eukaryotes. Living organisms are classified into 2, prokaryotes and second are the eukaryotes. प्रोकॅरियोट्स म्हणजे असे ॲनिमल्स की जे सुरुवातीच्या काळात तयार झाले, ज्यावेळेस या अर्थवर जीवसृष्टी तयार व्हायला लागली होती त्यावेळेस जास्तीत जास्त प्रोकॅरियोट्स ॲनिमल तयार होत गेले आणि नंतर हळूहळू ते विकसित होत गेले यूकॅरियोट्समध्ये. प्रोकॅरियोट्स म्हणजे असे ॲनिमल्स ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस नाही आहे, ज्यांच्या सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस नाही असे ॲनिमल्स म्हणजे प्रोकॅरियोट्स. आणि ज्यांच्या सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस आहे किंवा ज्यांचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड आहे त्यांना म्हणू आपण यूकॅरियोट्स. समजलं का? ज्या ॲनिमल्समध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नाही ते प्रोकॅरियोट्स, ॲज वेल ज्यांच्यामध्ये ट्रू डेव्हलप्ड किंवा वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे दे आर यूकॅरियोट्स. याचे 5 किंगडम्स आपण लर्न केले. मागच्या वर्षी आपण 5 किंगडम्स त्याचे बेसिकली आपण लर्न केले. किंगडम पहिला होता तो मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड फंगी, फोर्थ प्लांटी, किंगडम फिफ्थ इज ॲनिमलिया. मला वाटते तुम्हाला स्क्रीनवर हे 5 किंगडम दिसत आहे. किंगडम 1 मोनेरा, किंगडम 2 प्रोटिस्टा, किंगडम 3 फंगी, किंगडम 4 प्लांटी आणि किंगडम 5 ॲनिमलिया. आता त्याच्यात बेसिकली पहा पहिल्या 3 किंगडम जे आहेत मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी, याच्यामध्ये जे ॲनिमल्स क्लासिफाईड केलेले आहेत विटॅकर साहेबांनी ते ॲनिमल्स जास्तीत जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. दोज आर दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगी कन्सिस्ट मॅक्झिममली मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जे सूक्ष्मजीव आहेत ते. जे सर्व प्लांट्स आहेत या पृथ्वीवर किंवा या अर्थवर ते त्यांनी क्लासिफाय केले इन द किंगडम 4 दॅट इज किंगडम प्लांटी. हा किंगडम प्लांटीमध्ये जे ऑर्गॅनिझम्स क्लासिफिकेशन केलं त्यांना नाव दिलं त्यांनी प्लांटी. आणि जितके पण ॲनिमल्स आहेत जे वेल डेव्हलप स्पीसीज आहेत ॲनिमल्स, मग त्याच्यामध्ये माणूस असू द्या, त्याच्यामध्ये कुत्रा असू द्या, त्याच्यामध्ये मांजर, कॅट, डॉग, लायन, एलिफंट, ऑल दीज थिंग्स आर क्लासिफाईड्स इन टू द ॲनिमल्स. ओके. ऑल दीज थिंग्स जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही किंवा जे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहतात दॅट इज बेसिकली द ॲनिमलिया स्पीसीज. अँड दोज थिंग्स हू कॅन बी प्रिपेअर देअर ओन फूड ॲज वेल, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्या स्पीसीजला किंवा त्या प्राण्यांना त्यांनी आपण ठेवलेलं आहे इन द किंगडम प्लांटी, ज्याच्यामध्ये सर्व प्लांट्स इन्क्लुडेड आहे. आता आपल्याला बेसिकली हा किंगडम प्लांटी जो आहे तोच आपल्याला लर्न करायचा आहे किंवा आपल्या टॉपिकचंच नाव ते आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजे किंगडम प्लांटीमध्ये जितके पण स्पीसीज आहेत किंवा जितके पण ॲनिमल्स आहेत, जितके पण स्पीसीज आहेत ते आपल्याला या किंगडम प्लांटीमध्ये लर्न करायचे आहे. त्याचं स्पेसिफिकेशन हे आहे. किंगडम प्लांटीमधलं स्पेसिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. मीन्स बेसिकली दीज आर द ऑटोट्रॉप्स
दोज कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय देअर ओन. ते स्वतःचं अन्न तयार करतात बाय युझिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हा महत्त्वाचा फंक्शन आहे किंगडम प्लांटीचा. ओके, चला नेक्स्ट पाहू आपण. There are 5 kingdoms as well, you know. Kingdom 1 Monera, Kingdom 2 Protista, Kingdom 3 Plant Fungi, Kingdom 4 Plantae, and Kingdom 5 Animalia. In that 5 kingdom we have to learn the Kingdom 4 Plantae. Plantaeचं classification, त्यालाच आपल्या टॉपिकचं नाव आहे classification of plant. These chart you can understand that living organisms are divided into prokaryotes and eukaryotes. तोच मागचा चार्ट आहे. Again eukaryotes are unicellular or multicellular. In multicellular there are with cell wall that are plants or without cell wall that is animals. Cell wall मध्ये ज्यांच्यामध्ये असते प्लांट्समध्ये they are autotrophs or either they are the heterotrophs. चलो नेक्स्ट. हा सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. सो सी हियर फ्रेंड्स, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स दॅट क्लासिफाय इंटू द 2 बेसिक टाइप्स. प्लांट्सचं क्लासिफिकेशन जे आहे ते फर्दर 2 बेसिक घटकांमध्ये केलेलं आहे. प्लांटच्या किंगडमचं नाव काय होतं? प्लांटी. आता या प्लांटी किंगडमला पुढे परत 2 भागांमध्ये आपण डिवाइड केलं. वन इज क्रिप्टोगॅम, सेकंड इज फॅनरोगॅम. याला म्हणतो आपण सब किंगडम. प्लांटी हा किंगडम, त्याचे 2 सब किंगडम, एक आहे क्रिप्टोगॅम आणि दुसरा आहे फॅनरोगॅम. परत क्रिप्टोगॅमला 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केलं. थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टिरिडोफायटा. क्रिप्टोगॅमला 3 पार्टमध्ये डिवाइड झालं. थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टिरिडोफायटा. अगेन दुसरा जो किंगडम आहे सब किंगडम फॅनरोगॅम. फॅनरोगॅम आर also classified into 2 parts that is gymnosperms and angiosperm. ओके, हे जे सर्वात खालच्या लाईनमध्ये जे 5 घटक आपल्याला दिसत आहे दॅट इज वी कॉल्ड द डिव्हिजन. ओके, सो डिव्हिजन ऑफ प्लांट. तो डिव्हिजन 1 थॅलोफायटा, डिव्हिजन 2 ब्रायोफायटा, डिव्हिजन 3 टेरिडोफायटा, डिव्हिजन 4 जिम्नोस्पर्म अँड डिव्हिजन 5 अँजिओस्पर्म. हे सगळे नावं लक्षात ठेवायचे आहे का? हो, सगळे नावं तुम्हाला पाठ करून लक्षात ठेवायचे आहे, कारण हे नावं खूप महत्त्वाचे आहे. खूप भयान नावं वाटत असले तरी ते आपल्याला सगळ्यांना अंडरस्टूड करायचे आहे. चला नेक्स्ट पाहू. आता हे क्रिप्टोगॅम्स किंवा फॅनरोगॅम्स किंवा हे डिव्हिजन याच्यामध्ये काय बेसिक फरक आहे तो आपल्याला या टॉपिकमध्ये अंडरस्टूड करायचा आहे. ओके, सो पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांटी. याचे 5 डिव्हिजन आपण केले. त्याच्यामध्ये 2 सब किंगडम होते. एक होता क्रिप्टोगॅम आणि दुसरा होता फॅनरोगॅम. क्रिप्टोगॅममधले 3 घटक आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टिरिडोफायटा. अगेन फॅनरोगॅममधले 2 पार्ट आहे, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता याच्यामध्ये बेसिक काय फरक आहे पहा. तर ज्या वेळेस हे ऑर्गॅनिझम्स तयार व्हायला लागले किंवा विकसित व्हायला लागले तर सुरुवातीला हे थॅलोफायटा जे आहे ते सुरुवातीला विकसित झाले किंवा डेव्हलप झाले. हळूहळू ते थॅलोफायटा ब्रायोफायटाच्या फॉर्मॅटमध्ये आले. ब्रायोफायटा हळूहळू विकसित होऊन टिरिडोफायटा झाले. टिरिडोफायटा आणखी इव्हॉल्युशन होऊन जिम्नोस्पर्म झाले आणि जिम्नोस्पर्म कदाचित झाले अँजिओस्पर्म. ओके, हा कुठेतरी इव्हॉल्युशनचा पार्ट होता. जसं तुम्हाला माहीत आहे की आपण ह्युमन बीइंग ॲज ए होमोसेपियन एकदम नाही तयार झालो, तर कुठेतरी आपण सुरुवातीच्या काळात एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होतो. यू नो दॅट इन द हिस्ट्री टॉपिक you that say that is Ramapithecus, that Australopithecus, then Neanderthal man, Cro-Magnon man, and after that Homo sapiens. Okay, हे ह्युमन्स इव्हॉल्युशन जसं झालं तसंच हे प्लांट्स पण एका वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये डेव्हलप झाले आणि आजही हे सगळे प्लांट्स जे आहेत ते आपल्या अर्थवर प्रेझेंट आहेत. त्याच्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. Thallophyta is the species which are generally
फाउंड ओनली इन वॉटर, जे फक्त पाण्यामध्येच विकसित होतात आणि पाण्यामध्येच डेव्हलप होतात. आणि त्याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे की प्लांट म्हटलं की तुमच्या डोळ्यात किंवा तुमच्या डोळ्यासमोर एकच त्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी येतात. प्लांट असेल तर त्याला आयदर रूट असेल, आयदर त्याला स्टीम असेल, आयदर त्याला लीव असेल, आयदर त्याला फ्लॉवर असेल किंवा त्याला फ्रूट्स असेल. ह्या एका जनरल साध्या प्लांटच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात जे आपल्याला माहीत आहे. पण थॅलोफायटा या प्लांट्समध्ये त्याला रूट्स नाही आहेत, स्टीम नाही आहेत आणि लीव्स पण नाही आहेत. देर आर नो रूट, स्टेम, लीव्स आर प्रेझेंट इन द थॅलोफायटा. असे जे प्लांट्स होते ज्या फक्त ज्याला आपण फक्त शेवाळासारख्या वनस्पती म्हणू. पहा, पावसाळ्याच्या दिवसात पाण्यावर अशा शेवाळ्यासारख्या वनस्पती तयार होतात, ज्याला कुठे मुळात फांद्या नसतात, ज्याला फुलं नसतात, ज्याला मुळं नसतात आणि ज्याला खूप काही मोठे असे पानं नसतात. जस्ट फक्त त्या एक अशा हिरवशार वनस्पती असतात. आपल्या घरामध्ये बऱ्याचदा जिथं ओलसर जागा असते तिथे शेवाळ तयार होते. सो दॅट वी से दॅट इट इज द टाइप्स ऑफ थॅलोफाइट प्लांट. असे खूप सारे जे प्लांट्स आहेत ते बेसिकली ऑर्गनाइज केलेले आहे इन द डिव्हिजन दॅट इज थॅलोफायटा. त्याच्यानंतर ब्रायोफायटा. दोज प्लांट्स हॅव द वेल डेव्हलप्ड रूट, not well developed root, but in the short form they have the roots, stem and leaves असतात. त्यांना रूट, स्टेम असतात पण त्या वेल डेव्हलप नसतात. पहा, मी परत सांगतोय, ब्रायोफायटामध्ये रूट, स्टेम, लीव्स ह्या थोड्याफार प्रमाणात प्रेझेंट असतात, बट दे आर नॉट वेल डेव्हलप्ड. पूर्णपणे विकसित झालेल्या ज्याच्यामध्ये रूट, स्टीम, लीव्स नसतात त्या पर्टिक्युलर झाडांना किंवा त्या पर्टिक्युलर प्लांट्सला आपण क्लासिफाय केलं कोणत्या डिव्हिजनमध्ये? इट इज द ब्रायोफायटा. चला नेक्स्ट थर्ड पाहू आपण, टेरिडोफायटा. सो टेरिडोफायटा इज दॅट प्लांट्स विच हॅव द वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम, लीव्स, म्हणजे ज्यांना मुळं आहेत, फांद्या आहेत, पानं आहेत. असे जे प्लांट्स आहेत ते आपण क्लासिफाय केले टेरिडोफायटामध्ये. पहा, ह्या पहिले जे 3 आपण पाहिले दॅट आर वी कॉल्ड ॲज द क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्सच्या झाडांना म्हणजे पहिल्या 3 डिव्हिजनला कुठल्याच प्रकारचं फ्लॉवर नसते किंवा कुठल्याच प्रकारचं फ्रूट नसते. फ्रूट्स आणि फ्लॉवर्स या झाडांमध्ये अब्सेंट असतात, म्हणून त्यांना आपण नाव दिलेलं आहे क्रिप्टोगॅम्स. ज्या झाडांना किंवा ज्या वनस्पतींना फुलं, फळं किंवा त्या फळांमध्ये बिया ह्या प्रेझेंट नसतात त्या वनस्पतींना आपण म्हणतो क्रिप्टोगॅम. आणि ते कोणते कोणते आहेत? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता त्याच्या पुढचे जे 2 डिव्हिजन्स आहेत, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, त्यांना आपण म्हटलेलं आहे फॅनरोगॅम्स. फॅनरोगॅम्स या सब किंगडममध्ये जिम्नोस्पर्म आहे आणि अँजिओस्पर्म आहे. फॅनरोगॅम्समध्ये जे वनस्पती आहेत त्यांना फुलं असतात, त्यांना फळं असतात आणि त्यांना बिया असतात. आता त्यामध्ये पहा, पहिला जो आहे तो आहे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्ममध्ये रूट तर आहे, स्टेम आहे, लीव्ज आहेत, हे तर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्यामध्ये सीड पण आहेत, पण ते सीड फ्रूट्सच्या आतमध्ये नाहीत. ते सीड्स जे आहेत, जे फ्रूट्सच्या आतमध्ये सीड्स नसतात, त्या फ्रूट्सना आपण किंवा त्या वनस्पतींना आपण जिम्नोस्पर्म असं म्हटलं. त्याच्या पुढचा पार्ट आहे किंवा त्याच्या पुढचं डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म. असे प्लांट्स की ज्यांना रूट आहे, स्टीम आहे, लीव्स पण आहेत, बट सीड्स आर एनक्लोज्ड इन ए फ्रूट. म्हणजे सीड पण आहेत, फ्रूट पण आहे, पण सीड ह्या कशा असल्या पाहिजे तर त्या फ्रूट्सच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल मँगो, आंब्याचं झाड,
त्याला रूट्स आहेत, स्टीम आहेत, लीव्ज आहेत आणि त्याच्या ज्या बिया आहेत, ज्याला आपण त्याची कोंब म्हणतो, ती कुठे प्रेझेंट आहे? त्या फ्रूट्सच्या आतमध्ये, त्याच्या फ्रूट्सच्या आतमध्ये. जनरली आपण असे फ्रूट्स मॅक्झिमम पाहिलेले आहेत की ज्याच्या बिया ह्या फ्रूट्सच्या आतमध्ये असतात. आयदर इट इज टोमॅटो, आयदर इट इज दॅट पी, भुईमुंगाच्या शेंगा असू द्या, ग्राउंड नट्स, किंवा टोमॅटो प्लांट असू द्या, टोमॅटोच्या बिया पण ह्या आतमध्ये असतात. आयदर इट इज लेमन, लेमनचं फ्रूट्स आहे त्याच्या आतमध्ये या त्याच्या बिया आहेत. हे सगळे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतील? अँजिओस्पर्ममध्ये. पहा परत एकदा एक शॉर्टमध्ये मी हा क्लासिफिकेशन सांगतो तुम्हाला. प्लांटला आपण 2 सब किंगडममध्ये क्लासिफाय केलं. प्लांटला आपण 2 सब किंगडममध्ये क्लासिफाय केलं. एक होता क्रिप्टोगॅम, दुसरा होता फॅनरोगॅम. परत आपण क्रिप्टोगॅमला 3 क्लासिफाय केलं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. फॅनरोगॅम्सला 2 याच्यात क्लासिफाय केलं, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. थॅलोफायटाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्याला त्याला लीव्ज नाही आहेत, त्याला स्टेम नाही आहेत, त्याला रूट्स नाही आहे. नॉट रूट, स्टेम, लीव्ज. त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त कॅरेक्टरिस्टिक्स ब्रायोफायटामध्ये आहे. ब्रायोफायटामध्ये वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम, लीव्ज नाही आहेत, बट दॅट आर नॉट वेल डेव्हलप्ड. अगेन पुढे चला की ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड स्टीम आहे, रूट्स आहेत आणि लीव्ज आहेत, दॅट आर क्लासिफाईड इन टू टेरिडोफायटा. आपल्या घराच्या बाहेर पहा बरेचसे असे वनस्पती असतात ज्याला आपण मनी प्लांट असं म्हणतो. त्या मनी प्लांटला फ्लॉवर्स नाही आहेत कधी. शोभेचे आपण डिझायनिंग्समध्ये हे फ्लॉवर्स जे आहेत ते आपल्या घराच्या बाहेर लावत असतो. ते टेरिडोफायटा या कॅटेगरीचे आहेत कारण त्यांना फ्लॉवर्स नाही आहेत आणि त्यांना फ्रूट्स पण नाही आहेत. त्या अशा शोभेच्या वस्तू म्हणून आपण आपल्या घराच्या बाहेर लावतो. त्या वाळतात आणि परत विदाउट गेटिंग दॅट फ्लॉवर्स अँड फ्रूट्स they should be die. So they are classified into the टेरिडोफायटा. नंतर होते जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये आपण पाहिलं की दोज हॅव नेकेड सीड, म्हणजे सीड आहेत पण ते फ्रूट्सच्या आतमध्ये नाही आहेत. त्या झाडांना सीड येतात पण ते फ्रूट्सच्या आतमध्ये नसतात. यांना म्हटलं आपण जिम्नोस्पर्म. त्याच्यापुढे अँजिओस्पर्म, असे झाडं की ज्यांना फ्रूट्स येतात, ज्यांना बिया पण येतात, पण त्या सीड्स जे असतात, त्या बिया ज्या असतात त्या फ्रूट्सच्या आतमध्ये एन्क्लोज्ड असतात, त्यांना आपण म्हटलं अँजिओस्पर्म. चला नेक्स्ट पाहू आपण. आता या एक्झाम्पल्स पाहू यांचे आपण. थॅलोफायटामध्ये काही एक्झाम्पल्स आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत. दॅट आर द अल्गी और स्पायरोगायरा. अशा वनस्पती की ज्यांना रूट, स्टीम, लीव्ज नाही, त्या आहेत थॅलोफायटा. आयदर इट इज अल्गी, स्पायरोगायरा और डिफरंट थिंग्स. त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहू पुढे. ब्रायोफायटाचे एक्झाम्पल्स आहेत मॉस और फ्युनारिया. टेरिडोफायटाचं एक महत्त्वाचं एक्झाम्पल्स आहे फर्न प्लांट, फर्न. ओके. आपल्या घराच्या बाहेर हे फर्न प्लांट बऱ्याचदा आपण मनी प्लांट ॲज ए मनी प्लांट म्हणून यूज करतो. दॅट इज वी कॉल्ड ॲज द फर्न प्लांट. अगेन नेक्स्ट इज द जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्ममध्ये आहे सायकस, पायनस. And again in angiosperm there are mango, banana or different species that you have know. Okay, we can see that pictorial thallophyta. See here, थॅलोफायटा वनस्पती या कशा असतात किंवा कशा दिसतात त्याचे काही पिक्चर्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. देर आर, यू कॅन सी द अल्वा फर्स्ट, देन चॅरा, then Spirogyra, and fourth is algae. Okay, so Thallophyta are these such types of plants which does not have root, stem and leaves. त्यांना पानं नाही आहेत. These are nothing but a like that we say that these are the fibers, a small thread like fibers that can present on their body. They have not present root, stem and leaves. Okay,
ज्याला मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की आपल्या घरात वाढणारं शेवाळ, दॅट इज द टाईप ऑफ थॅलोफायटा. चला नेक्स्ट आपण पाहू ब्रायोफायटा. सो इन युअर बुक these pictures have given like that. There are Funaria first, then Marchantia, and then Anthocerus. These are that species of Bryophyta which is classified into the Cryptogams subkingdom. Okay, and these are nothing but the Bryophyta. ब्रायोफायटाचं मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगितली की ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड रूट, स्टीम आणि लीव्ज नाही आहेत. थोड्याफार प्रमाणात आहेत, बट देट आर नॉट वेल डेव्हलप्ड, ते पूर्णपणे विकसित झालेले नाही आहे. सो वी से दॅट नॉट ट्रू रूट, स्टीम अँड लीव्ज आर प्रेझेंट. त्याचे पिक्चर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. दॅट आर द फ्युनारिया लाईक दॅट इन युअर बुक इज दॅट गिवन दॅट सच टाईप ऑफ पिक्चर्स. then Marchantia and then Anthocerus. या पिक्चर्समध्ये you can be seen that की they are only the present on such ज्याला आपण म्हणू की दलदलीची जी जागा असते किंवा जी ओलसर जागा असते अशा ठिकाणी हे प्लांट्स जे आहेत ते वाढतात. आपल्या घराकडे पण जिथे सांडपाणी आपल्याला जिथे आपण जाते किंवा आपल्या घराकडे असणारे गटार किंवा नाल्या त्या ठिकाणी त्याच्या बाजूच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचे प्लांट्स जे आहेत त्यांची वाढ होत असते. ओके, सो इट इज दे आर जनरली ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स म्हणजे अशा वनस्पती ह्या पाण्यात पण वाढतात ॲज वेल ॲज ऑन लँडवर पण वाढतात. म्हणजे जिथे ओलसर जागा असेल किंवा दलदलीची जागा असेल अशा ठिकाणी या वनस्पती जास्त करून वाढत असतात किंवा तयार होत असतात. सो these examples you have to be understand. हे एक्झाम्पल्स जे आहेत ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी दाखवलेले आहेत. दे हॅव द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेरिडोफायटा इज दॅट दे हॅव प्रेझेंट ट्रू रूट, स्टेम अँड लीव्ज. ज्यांच्यामध्ये रूट पण आहेत, स्टीम पण आहेत आणि लीव्स पण आहेत आणि जे की वेल डेव्हलप्ड आहेत असे जे प्लांट्स आहेत ते आपण क्लासिफाय केले इन द किंगडम. दॅट किंगडम प्लांटीमधला सब डिव्हिजन क्रिप्टोगॅममधला त्याच्यातला डिव्हिजन टेरिडोफायटा. किंगडम प्लांटीमधला त्याच्यातला सब किंगडम क्रिप्टोगॅम, त्याच्यामध्ये डिव्हिजन हा आहे टेरिडोफायटा. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स पहा. फर्न, नेफ्रोलेपिस, टेरिस, लाइकोपोडियम. ओके, दीज प्लांट्स वी से दॅट टेरिडोफायटा. त्याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स हीच आहे की त्यांना वेल डेव्हलप रूट, स्टीम, लीव्ज आहे, बट नॉट फ्लॉवर अँड फ्रूट्स. फ्लॉवर आणि फ्रूट्स हे त्या झाडांना येत नाहीत. ओके, चला नेक्स्ट पाहू आपण जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्मचे काही एक्झाम्पल जे की तुमच्या बुकमध्ये आहेत. So see here, these are the cycas plant, alva plant. Alva plant is nothing but the Christmas tree. Sorry, this is not alva, that is print mistake. These are the Christmas tree. Then third is the Pinus devdar, Pinus or devdar plant, and last is the Thuja plant or मोरपंखी plant. ठीक आहे. हा जो दुसऱ्या नंबरचा झाड आहे ज्याला अल्वा नाव दिलेलं आहे ते प्रिंट मिस्टेक आहे. दॅट इज वी कॉल्ड ॲज द क्रिसमस ट्री. त्याचं नाव आहे क्रिसमस ट्री. चला त्याच्यात पहा, या जिम्नोस्पर्मची कॅरेक्टरिस्टिक्समध्ये महत्त्वाचं आहे की दोज प्लांट्स हॅव ट्रू रूट, स्टीम, लीव्ज. त्यांना स्टेम आहे, लीव्ज आहे, रूट्स पण आहेत, बट सीड्स आर नॉट एनक्लोज्ड इन फ्रूट्स. सीड्स पण आहेत पण त्या कशा आहेत, त्या फ्रूट्सच्या आतमध्ये नाही आहे, तर त्या सीड्स ज्या आहेत त्या बाहेरच डेव्हलप होतात किंवा वरच त्यांची जी असते ती वाढ होत असते. सो सच फ्लॉवर्स वी कॉल्ड इट ॲज द जिम्नोस्पर्म प्लांट और जिम्नोस्पर्म दॅट डिव्हिजन. ओके, अंडरस्टँड. त्याच्या
पेक्षा जास्त डेव्हलप्ड जो किंगडम आहे दॅट इज लास्ट डिव्हिजन अँजिओस्पर्म. सो इन दिस अँजिओस्पर्म you know that it is the well developed plant, like that it has root, it has stems, it has leaves, it has flowers and it has also fruits, seeds, all सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्याच्यामध्ये असतात. आणि महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स ही आहे की सीड्स आर एनक्लोज्ड इन ए फ्रूट. झाडाच्या बिया ह्या झाडाच्या आतमधल्या फ्रूट्समध्ये एनक्लोज्ड असतात किंवा प्रेझेंट्स असतात. So that will be called as the angiosperm animals or angiosperm division. So these are the 5 divisions that you have to be known into this topic of classification of plant. चला नेक्स्ट पाहू आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये आपण क्रिप्टोगॅम्स, फॅनरोगॅम्स लर्न केलं. त्याच्यामध्ये आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. पुढचे दोन आहेत जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजेच वेल डेव्हलप रूट, स्टेम, लीव्स अँड सीड्स आर एनक्लोज्ड इन ए फ्लुइड. त्याचे दोन सब पार्ट्स होतात. वन इज मोनोकॉट, सेकंड इज डायकॉट. एक आहे मोनोकॉट, दुसरा आहे डायकॉट. एन्जिओस्पर्मला आपण दोन डिव्हिजनमध्ये क्लासिफाय केलं. वन इज मोनोकॉट अँड सेकंड इज डायकॉट. आता हे मोनोकॉट आणि डायकॉट काय आहे ते आपण पाहू. क्लासिफिकेशन ऑफ मोनोकॉट अँड डायकॉट प्लांट. हे जे तुम्हाला इथे दिसत आहे दॅट इज मोनोकॉट प्लांट अँड खालचे जे आहेत these are the dicot plant. Monocot plant means which plant or which seeds have only one cotyledon. जे सीड्स असतात त्यांना फक्त एकच कॉटिलिडॉन असतो, दॅट इज वी कॉल्ड ॲज द मोनोकॉट. आणि ज्यांना दोन कॉटिलिडॉन असतात त्यांना आपण म्हणतो डायकॉट. आता कॉटिलिडॉन काय असते तर कॉटिलिडॉन्स म्हणजे एखाद्या प्लांट्सची बी आहे, सीड आहे, ते जर दोन इक्वल पार्ट्समध्ये तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो डायकॉट. आणि जे फक्त सिंगल पार्टमध्ये तयार होते दॅट इज वी कॉल्ड ॲज द मोनोकॉट. पहा इथे तुम्हाला मक्याचं सीड दिसत आहे दॅट इज द कॉर्नफ्लॉवर सीड अँड इट इज नॉट डिवायडेड इन टू 2 इक्वल पार्ट्स. मक्याचं सीड दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होत नाही. सो दॅट्स वाय वी कॉल्ड ॲज द मोनोकॉट प्लांट. लाईक दॅट डायकॉट प्लांट्स दॅट सीड कॅन बी डिवायडेड इन टू द 2 इक्वल पार्ट्स. आपल्या घरी ग्रॅम आपण खाल्ला असेल, हरभरा ज्याला म्हणतो आपण, हरभराच्या बिया दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतात. सो इट इज द डायकॉट. हरभऱ्याच्या त्याच्यानंतर लिंबाच्या बिया तुम्ही पाहिल्या असतील, आतमधून त्या दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतात, डायकॉटिलिडॉन. अगेन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ दॅट सीड्स आर टू बी डिवायडेड इन टू 2 इक्वल पार्ट्स दॅट इज वी कॉल्ड ॲज द डायकॉटिलिडॉन. आणि ज्यांच्या बिया ह्या दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होत नाही त्या प्लांट्सला आपण म्हणतो मोनोकॉटिलिडॉन, विच हॅव ओनली द वन कॉटिलिडॉन. त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. सो देर आर दॅट डिफरन्स सेज दॅट सीड्स ऑफ मोनोकॉट आर 1 cotyledon and seeds of dicot are 2 cotyledon. Roots are fibrous roots and here dicot have the tap roots. Then leaves are the parallel venation are present on the leaf, like that in dicot plant net like veins are present. Like that flowers has petals is like that 3 multiple types of petals and in flower like that dicot have the 4 to 5 petals are present on their structure. Okay, so this is our topic, that classification of plant. In this we can include some general facts about the plant. काही बेसिक फॅक्ट्स जे आहेत ते पण या प्लांट्सच्या रिलेटेड मी तुम्हाला इथे सांगतो. सो हिअर यू कॅन सी दिस वॉटरमिल और उल्फिया प्लांट. हे जे दिसत आहे तुम्हाला, इट इज द व्हेरी स्मॉलेस्ट प्लांट ऑन द अर्थ. इट इज वी कॉल्ड ॲज द वॉटरमिल or Wolffia. Like that in the right hand side you see that there are the tallest plant in the world. We say that it is the redwood plant. Okay, redwood plant.
ह्या तुमच्या सिलेबसमधल्या गोष्टी नाही आहेत, पण एक एक्स्ट्रा जनरल इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. ओके, सो सी हिअर अगेन, रॅपिड ग्रोईंग प्लांट इन द वर्ल्ड, वी से दॅट इट इज द बांबू प्लांट. इट इज द रॅपिड ग्रोईंग प्लांट ऑन द अर्थ. लाईक दॅट, on the right hand side, which is the oldest plant in the world, that is, we say that the Methuselah plant, which are present in the California of America. And how many years age of this plant? It is the 5000 years old. हे जे झाड आहे हे 5000 वर्ष जुनं झाड आहे, ज्याचं नाव आहे मॅथुसालिया. ओके, सो दिस इज द एंड ऑफ आवर फर्स्ट topic, that is the classification of plants. You have seen the basic information about this classification of plant. So details of these topics we can see in the further lecture. Okay, thank you.